माझ्या सर्वदर्शनाय या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार। स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा। एंजल्स आपल्याला आज काय सांगू इच्छितात, आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात आपण पाहणार आहोत। तुमच्या मनात जो काही प्रश्न असेल, ज्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवं आहे, तो प्रश्न तुम्ही मनात धरा। हा व्हिडिओ बघताना तुम्ही तुमचे प्रश्न मनात धरत जावा की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एंजल्सकडून हवी आहेत, त्याचे योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते सल्ला तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या मार्फत मिळणार। एंजल प्लीज आन्सर। एंजल्स angels please guide me। angel please answer। one more card। same energy, few months पाहूयात। त्याच्या खाली इम्प्रूविंग हेल्थ, इट्स अप टू यू। ज्यांचे हेल्थचे काही हेल्थविषयी काही तक्रारी चालू असल्या तर त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली दिसतीये, रिकवर होताना दिसत आहेत ते। इफ यू बिलीव्ह, कुठलीही गोष्ट असू दे, ज्यावेळेस आपण आपल्या कामावर पण समर्पण करतो, त्याच्यावर आपला संपूर्ण विश्वास असेल, त्याच वेळेस ते कार्य आपल्या हातून निर्विघ्नपणे पार पडतं। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। अपॉर्च्युनिटी, येस, तुमच्या स्वतःवर ज्यावेळेस विश्वास असतो की येस मी हे करू शकते किंवा मी हे करू शकतो, मी हे करणारच, त्यावेळेस ते कार्य 100% तुमच्या हातून पूर्ण होतं। आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी, तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुमच्या समोर असंख्य संधी असतात, ज्या तुम्हाला पाहता आल्या पाहिजेत। ही 2 कार्ड्स पण घेते, ॲक्च्युली त्याच्या संदर्भातच आहे हे, हेल्थचं आणि ह्याचं कम्युनिकेशन क्लिअरली। एक्सेप्टिंग, खूपच छान। तुम्ही म्हणाल ही रोजच आम्हाला अशी सांगते की छान एनर्जी आहे, तीच एनर्जी आहे, पण हो, जी एनर्जी आहे किंवा जी एनर्जी येते त्याचंच प्रेडिक्शन मी करणार ना। जे कार्ड माझ्यासमोर येत आहेत किंवा एंजल्स स्वतःहून जे मेसेजेस मला देत आहेत तेच मी तुमच्यापर्यंत रोज पोचवते। मी माझ्या मनाचं काहीही सांगत नाही, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे। त्या बाबतीत तुम्ही अतिविचार करताय त्याच्यासाठी हा मेसेज आहे। काळजी करू नका। आत्ताची परिस्थिती अशी असेल की तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, काही समस्या तुमच्या पुढे असतील की या बाबतीत माझं कसं होईल किंवा या बाबतीत मी आत्ता काय करावं। हो, माणसाला नक्की टेन्शन येतं ज्यावेळेस त्यांनी चिंतलेलं, त्यांनी ठरवलेलं, त्या व्यक्तीने ठरवलेलं एखाद्या कामामध्ये त्याला यश मिळत नसेल, ते काम त्याच्या मनाप्रमाणे होत नसेल, तर त्यांना टेन्शन येणं किंवा त्यांनी त्या गोष्टीचा विचार करणं अगदी स्वाभाविक आहे। कारण हा मानवाचा, व्यक्तीचा स्वभाव धर्मच आहे तो, म्हणजे त्याच्यात मी पण आलेच, हो ते तर असतंच। पण तरीसुद्धा देवदूत असं सांगतायत की आत्ता जी सिच्युएशन आहे, जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कायम अशी राहणार नाही। नो, ही परिस्थिती बदलणार आहे आणि हे सगळं सर्वस्वी
तुमच्या हातात आहे, हे तुझ्याच हातात आहे की ही परिस्थिती कशी बदलायची. ही परिस्थिती बदलण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणत्या दिशेने विचार केला पाहिजे, स्वतःमध्ये काय बदल घडवले पाहिजेत. दोन्ही गोष्टी असतात. ती गोष्ट, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या निर्णयाचा सर्व दिशांनी सर्वतोपरीने विचार करून मगच निर्णय घ्यायचा असतो. त्याच्या प्रत्येक अँगलनी त्या गोष्टीचा विचार करून मग निर्णय घ्यायचा असतो. ह्या सगळ्या बाबींचा विचार केला असता की येस, विश्वास ठेवा. ते विश्वास ठेवायला सांगतायत. तुम्ही हे करू शकता. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आत्ताची वेळ जरी तुमची नसली, आत्ता जरी परिस्थिती तुम्हाला तुमच्या बाजूने वाटत नसली किंवा तुमच्या मनासारखी नसली, तरी लवकरच काहीच महिन्यांमध्ये, काहीच आठवड्यांमध्ये तुम्हाला याच्यात बदल दिसणार आहेत. केव्हा? ज्यावेळेस तुम्ही तुमची इंट्युशन पॉवर वाढवताल, ज्यावेळेस तुम्ही जे देवदूत म्हणा किंवा ब्रह्मांड किंवा तुमचा ज्यांच्यावर दृढ विश्वास आहे ते तुम्हाला एक साईन देत आहेत, ते पाहण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, त्या दिशेने तुमची वाटचाल चालू कराल, न थकता न थांबता कार्यरत राहाल, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वतःमध्ये बदल झालेले जाणवतील. तुमच्या प्रगतीच्या मार्गामधले तुम्हाला बदल झालेले जाणवतील. ते कार्य योग्य दिशेने पुढे चालू आहे याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल. का असे मेसेज येत आहेत 2-3 दिवस की कधी कधी काय होतं, आता मी सांगितले की रीडिंग बघताना प्रत्येकाने त्याच्या प्रश्नाशी निगडीत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. तुमचा प्रश्न कोणत्याही बाबतीत असू शकतो, एखाद्या व्यक्तीविषयी असू शकतो, एखाद्या कामाविषयी असू शकतो, एखाद्या व्यवसायासंबंधात असू शकतो, किंवा एखादी नवीन गोष्ट तुम्हाला चालू करायची त्या संबंधित असू शकतो, किंवा जी गोष्ट आत्ता चालू आहे त्या बाबतीत असू शकतो, तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत असू शकतो, तुमच्या पर्सनल लाईफ बाबतीत असू शकतो, तुमच्या कौटुंबिक परिवाराबाबतीत तो असू शकतो. तर त्या प्रश्नाला अनुसरून हे उत्तर घेण्याचा, याच्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. तर मी असे सांगते की जे काही तुमच्या मनात आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे, एक तर त्याच्याशी ठाम राहा. दुसरी गोष्ट, तुम्ही एकाच अँगलनी विचार करताय किंवा तुम्ही आज ते कार्ड आलं नाही आहे, नाहीतर एक कार्ड येतं रोज, लवचं बिगिनिंग, म्हणजे नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत आहेत, ते एक कार्ड येतं. तुम्ही ज्या अँगलनी किंवा एकाच व्यक्तीचा, त्याच व्यक्तींचा तुम्ही विचार करताय, त्याच्या बाहेरसुद्धा जग आहे. जे आत्ता तुमच्यासमोर आहेत त्याहीपेक्षा नवीन, त्याहीपेक्षा चांगलं काहीतरी अजून आहे. ते शोधण्याचा, ते बघण्याचा, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज पुन्हा एकदा तो मेसेज आलेला आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांची सरणी बदलणार नाही, तुम्ही तुमचा मार्ग अजून थोडासा दुसरा निवडणार नाही, नवीन मार्ग, नवीन व्यक्ती, नवे विचार, तुम्ही जोपर्यंत कृतीत हा बदल करणार नाही, तोपर्यंत तुमची आत्ता जी परिस्थिती आहे ती कशी बदलणार. म्हणूनच ते सांगतायत की आहे ती परिस्थिती अशी तर राहणारच नाही, आणि ही परिस्थिती बदलण्याचं पूर्ण श्रेय म्हणजे ही तुम्हीच बदलू शकता. हे तुमच्याच हातात आहे. ज्याच्याशी निगडीत तुम्ही प्रश्न विचारला, त्याच्याशी अजून की त्या विषयासंबंधी अजून संधी, खूप चांगल्या, खूप सुंदर संधी तुमच्या आयुष्यात एक तर आलेल्या आहेत किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या येणार आहेत. त्या बघण्याचा प्रयत्न करा, त्या संधी स्वीकारा.
बघण्याचा प्रयत्न नका करू, फक्त त्या स्वीकारा. त्या संधींचा विचार करा, त्या संधी स्वीकारा, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. हेल्थच्या बाबतीत कार्ड आलं, जसं मी सांगितलं होतं की तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होताना दिसतीये, सुधारणा होताना दिसती आहे. पुन्हा तेच की जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं लेट होतोय, म्हणजे पाहिजे तशी रिकव्हरी पटकन होत नाही आहे, तर तुम्ही आहे त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या उपचारांकडे, वेगळ्या व्यक्तींचे अजून सल्ले घ्या, वेगळ्या ठिकाणी जाऊन अजून चौकशी करा. ती तुमचे आरोग्य किंवा तुमची तब्येत रिकवर व्हायला, चांगली व्हायला तुम्हाला आणखीन चांगली मदत मिळेल. खूप छान एनर्जी आहे. आजच्या रीडिंगमध्ये पण पुन्हा तेच आलं आहे, अपॉर्च्युनिटी आहे. विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात खूप भरभरून आणि खूप छान चांगलं असं येतं आहे. बऱ्याच संधी तुमच्या पुढे आहेत, येत आहेत, येणार आहेत. त्याच्यात तुम्हाला सक्सेससुद्धा मिळणार आहे. विजय हा तुमचाच आहे, त्याच्यामधून तुम्हाला अबंडन्स मिळणार आहे. संपत्ती, समृद्धी, नावलौकिकता हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायचा आहे. तुम्हाला ज्या विषयी निर्णय घ्यायचे त्या विषयाची माहिती तुम्हाला वाढवायची आहे. योग्य विचार करून, योग्य त्या विचारसरणीने जाऊन, योग्य त्या मार्गाने जाऊन मगच तुम्हाला निर्णय घ्यायचे. कुठलाही निर्णय घाई गडबडीमध्ये घ्यायचा नाही. दुसरे सांगतायत म्हणून नाही, त्याच्यावर विचारविनिमय करा. अजून 4 जणांबरोबर त्यांचे विचार घ्या. स्वतःचा विचार योग्य समोरच्याला समजेल अशा स्पष्ट शब्दात मांडा. नक्कीच हे तुम्हाला सगळं मिळणार आहे. आत्ताची परिस्थिती कशीही असली तरीही थांबायचं नाही. एक्सलंट मेसेज आहे हा. रोज तुम्हाला ज्या अर्थी या प्रेडिक्शनमध्ये हे कार्ड्स येतात त्या अर्थी नक्कीच असं सांगते की नक्कीच तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुमच्या समोर काही संधी आहेत किंवा खरंच एंजल्स तुम्हाला सुचवत आहेत, तू हे कर, तू ते कर. ज्यावेळेस आपल्या मनात एखादी गोष्ट येते ना, की मनात येतं पटकन की आपण हे करायला पाहिजे, आपण असं करायला पाहिजे, तेच एंजल्सचं तुम्हाला मार्गदर्शन असतं. हे कधी समजेल, ज्यावेळेस तुम्ही तुमचं मेडिटेशन वाढवाल. खूप छान मेसेज आहे. आणि हे प्रकार जर तुमच्या कोणाच्या बाबतीत घडत असतील, माझं प्रेडिक्शन बघताना की खरंच नवीन संधी तुमच्या आयुष्यात येणं चालू झालेलं आहे, तुमच्यासमोर नवीन संधी आहेत किंवा तुम्हाला असं इंटेन्शन मिळतं की मी हे करावं, असं मार्गदर्शन अचानक तुम्हाला क्लिक होऊन जातं. हे जर घडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी सकारात्मक प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देण्याचा पूर्णतः मी माझ्या परीने प्रयत्न करते. तुम्हाला माझे विचार, माझी प्रेरणा आवडत असेल, त्याचा तुम्हाला उपयोग होत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.